हॅलो फ्रेंड्स, सगळ्यात आधी तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज मेहंदी ट्युटोरियलमध्ये बेबी शॉवरमध्ये यूज होणाऱ्या सुंदर अशा बाळाचा मेहंदी पॅटर्न आपण ट्राय करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा। तर चेहऱ्याचं आणि हातांचं आउटफिट काढून घ्यायचं आहे अगोदर। तर अगदी सिंपल पद्धतीमध्ये मी इथं काढलेलं आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीने आउटफिट काढलेलं आहे। याच्यानंतर आपल्याला बाळाचे केस काढून घ्यायचे आहेत। अगदी सोप्या पद्धतीमध्ये इथं खूप सुंदर अशा पद्धतीचा बाळाचा मेहंदी पॅटर्न इथं तयार होणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा। तर इथं आपण थोडीशी नॉर्मल शेडिंग करून घेतलेली आहे। बाळाला जास्त केस नसतात त्यामुळे नॉर्मल शेडिंगने ते आपण तिथे दाखवून घ्यायचे आहेत। याच्यानंतर त्याचे आईज काढायचे आहेत। ते दिसताना खूप निरागस दिसावं अशा पद्धतीने त्याचे आपल्याला चेहऱ्याचे सगळे भाग काढून घ्यायचे आहेत। उरलेले आउटफिट पण आपल्याला सोप्या पद्धतीने इथे काढून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ट्राय केलं आणि स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ट्राय करून बघितलं तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये खूप इनोसंट असं बाळ इथे तयार होते। हा पॅटर्न तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। ते बसलेलं आहे अशा पद्धतीमध्ये मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे त्याचे शूजसुद्धा दाखवलेले आहेत। तर आता आपल्याला ड्रेसला डिझाईन करण्यासाठी आपण शर्टमध्ये आपण थोडे थोडे गॅप सोडून अर्धे अर्धे वर्तुळ डबल लाइनिंगने कवर करून घ्यायचे आणि पूर्ण शर्टला डिझाईन झाल्यानंतर मध्ये जो भाग राहतो तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे। तर खूप सोप्या पद्धतीमध्ये अतिशय सुंदर असं मेहंदी पॅटर्न बेबी शॉवरमध्ये यूज होणारे इतर तयार होत आहे। तर याचा फायनल लुक पण तुम्ही बघा। खूप सुंदर, खूप इनोसंट असं बेबी बॉयचं इथं पॅटर्न तयार होत आहे। तर याच्यानंतर आपण पॅन्ट पण पूर्ण डार्क करून घ्यायची आहे। नेगेटिव्ह स्पेस किंवा पूर्ण डार्क करताना कुठे गॅप राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असं इनोसंट बाळ इथं डिझाईनमध्ये तयार झालेलं आहे। तर किती क्यूट दिसत आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। मराठी भाषेतील मेहंदीची माहिती आणि खूप सुंदर असे मेहंदी ट्युटोरियल यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकी व्हिडिओ पण बघायला विसरू नका। हा व्हिडिओ पूर्ण बघितला याबद्दल आभार।